हाय फ्रेंड्स, वेलकम टू फूड क्रश। आज आपण करणार आहोत चीज पनीर मोमोज। सध्या कोरोनामुळे बाहेर जाऊन काही खायला भीतीच वाटते, तर मग आपण घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने आणि बाहेरच्या इतके टेस्टी करणार आहोत चीज पनीर मोमोज। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी इथे मी 1 कप एवढा मैदा घेतलाय, त्यात चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं आपण तेल ॲड करणार आहोत, अगदी 1 टीस्पून एवढं। आणि आपल्याला जसं कणिक मळतो तसं मऊसर पीठ याचं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करत तुम्ही बघू शकता किती छान असं हा मळून झालेला आहे। त्याला तेल लावून 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, तोवर आपण सारण बनवून घेऊ। सारणसाठी मी इथे 50 ग्राम एवढं पनीर घेतलं आहे, 2 चीज क्यूब्स घेतल्या, 4 ते 5 लसण बारीक चिरलेला, चिली फ्लेक्स, मिरेपूड, शिमला मिरची बारीक चिरलेली आणि कोथिंबीर। प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। आणि हे चिंग्सचं चाऊमिन मसाला आहे ते घेतलं आहे। त्यासाठी आधी आपण चीज चांगला ग्रेट करून घेऊया, पनीर पण ग्रेट करून घेऊ। आता यात बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेलं लसूण, मिरेपूड, या सगळ्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता। चिली फ्लेक्स, फक्त हे टाकताना लक्षात ठेवाल की आपण चाऊमिन मसाला टाकणार आहे, त्याच्यात पण तिखट असतंच। कोथिंबीर, वाटलंच तर पातीचा कांदा पण तुम्ही घालू शकता, आणि चाऊमिन मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। मीठ ॲड करायची गरज नाही आहे, कारण की चीजमध्ये आणि चाऊमिन मसाल्यामध्ये पण मीठ असतं। या सगळ्या सारणाला एकत्र करून बाजूला ठेवून देऊ। आपला मैदा पण छान रेडी झालेला आहे। आता आपण याच्या छान छोट्या छोट्या अशा हव्या त्या साईज मध्ये पुऱ्या लाटून घेऊ। नेहमी लक्षात ठेवा की मोमोच्या पारीसाठी पुरी ही कधी पण पातळ लाटायची। आणि हो, मी लाटताना थोडासा मैदा सुरुवातीला लावला होता। आता आपण यात सारण भरून घेऊ। थोडा बऱ्यापैकी जास्त सारण भरायचं आहे। चीज आहे ते तळल्यावरती मेल्ट होणार। तुम्ही बघू शकता कसं एकावर एक मी प्लेट्स ठेवून तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये तुम्ही मोमोज करू शकता। आज मी तुम्हाला 2 प्रकारचे मोमोज शिकवते। बघा, मस्त असा क्राउन सारखा शेप आला आहे या मोमोला। मस्त अशा प्रकारे अजून एक मी पद्धत तुम्हाला सांगते। व्यवस्थित एकावर एक प्लेट्स, जसं आपण मोदकाची करतो तशी। आणि आता हे शेवटी उरलेलं त्याला असं ट्विस्ट, व्यवस्थित ट्विस्ट करून आणि वरून थोडंसं प्रेस करून द्यायचं, कारण हे मोदक नाही आहे, मोमोज आहे। हा आपला दुसरा शेप रेडी झाला। अशा प्रकारे आपण बाकी मोमोज पण रेडी करून घेऊ। हे मोमोज मी सगळे तेल लावलेल्या चाळणीत ठेवले आहे, आणि प्रत्येक मोमोज मध्ये थोडं थोडं अंतर ठेवलं आहे, कारण ते स्टीम झाल्यावरती थोडेसे फुगणार। जरी तुम्हाला मोमोज फ्राय करायचे असले तरी त्याला 2 मिनिटं स्टीम करून कधी पण घ्यायचं, म्हणजे त्याचं टेक्स्चर खूप छान येतं। तर मी आता याला स्टीम करायला ठेवते। याला अगदी 2 मिनिटं स्टीम करायचं आहे, कारण आपल्याला याला फ्राय करायचं आहे। जर तुम्हाला स्टीम मोमोज खायचे असतील तर याला 10 मिनिटं स्टीम करून घ्यावं लागेल। माझे स्टीम झालेले आहेत मोमोज। मी हार्डली 2 मिनिटं त्याला स्टीम करून घेतलं आहे। जर तुम्हाला नुसतं खायचे असेल स्टीम मोमोज तर त्याला 10 मिनिटं स्टीम करून घ्याल आणि छान शेजवान चटणी सोबत सर्व करू शकता। पण आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे, याला थंड होऊ द्यायचं। हां, जर तुम्हाला संध्याकाळी खायला करायचं असेल, कोणी येणार असेल तर तुम्ही सकाळीच करून याला फ्रीजमध्ये ठेवू शकता, आणि मग संध्याकाळी कोणी आलं तर आयत्या वेळेत तळून खायला
खूप मस्त स्नॅक्स होतो। चला आपण याला आता खरपूस असं तळून घेऊ। तेल गरम केलं आहे। मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत मोमोज। अशा प्रकारे हे मोमोज नक्की करून बघा, मी गॅरंटी देते हे मोमोज एकदा खाल्लेत तर मुलं बाहेरच्या मोमोजला नाही म्हणतील। इतके छान होतात घरी केलेले मोमोज। नक्की करून बघा पनीर चीज मोमोज। आणि हो, मला कमेंट मध्ये सांगा कसे झालेत ते। मी याला मस्त शेजवान चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व केलं आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये अजूनही खूप गरम आहे। बस याला छान असं शेजवान चटणीमध्ये डीप करा आणि यम, खूप टेस्टी झालेले आहे। नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते। आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।